नालासोपाऱ्यामध्ये चाललंय तरी काय, कारण तुळींज पोलीस ठाण्यामध्ये चक्क 2 गटामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झालेली आहे। तुळींज पोलीस ठाण्यात हाणामारीचा हा व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवरती व्हायरल झालाय। कालच नालासोपारा इथे 2 ट्रॅफिक पोलिसांना मारहाण झाली होती आणि त्यानंतर आता ही आणखीन एक घटना समोर आली आहे। मनोज सातवी या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। मनोज, दुसऱ्यांदा नालासोपाऱ्यामधून ही घटना समोर आलेली आहे, नेमकं या ठिकाणी काय घडलंय? नक्कीच तृप्ती, ही जी आपण दृश्य बघतो ही एखाद्या सोसायटी किंवा इतर रस्त्यावरची नाहीये, तर चक्क तुळींज पोलीस ठाण्यामधली आहेत आणि एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारची 2 गटांमध्ये हाणामारी होणं हे नक्कीच पोलिसांसाठी तरी भूषणावह नाहीये। तुळींज पोलीस स्टेशनमध्ये 2 गट तक्रार देण्यासाठी आले होते आणि त्यावेळी या दोन्ही गट हे आक्रमक झाले आणि पोलिसांसमोरच त्यांची हाणामारी सुरू झाली। त्या ठिकाणी पोलीस होते आणि 2 पुरुषांमध्ये एका बाजूला मारामारी सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला महिला देखील आपसात भिडल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये अतिशय आक्रमक पद्धतीने जी हाणामारी सुरू होती। शेवटी बऱ्याच वेळानंतर त्यात पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यांना बाजूला केलं। मात्र नालासोपाऱ्यामध्ये जे गुन्हेगारीचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आणि हे जे असे पोलिसांवर हल्ला झालेला होता त्यानंतर पोलीस ठाण्यात अशा प्रकारचं हाणामारी होणं हे या घटनांमुळे पोलिसांचा धाक राहिला नाही का असा सवाल सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे। त्यामुळं पोलिसांच्या भूमिकेकडे एक प्रकारे संशय व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चित थेट पोलिसांवरती हात उगारणाऱ्यांवरती कठोर कारवाई होते का हे पाहणंही महत्त्वाचं आहे। धन्यवाद मनोज, संपूर्ण माहिती करता।